हॅलो इन्व्हेटर्स, मी प्रथमेश मसुदकर YP अकोला. आज तुम्हाला फार्मर्स इन्फॉर्मेशन फिल करण्याबद्दल व्हिडिओ देणार आहे. सर्वप्रथम आपल्याला ॲपमध्ये लॉग इन करायचे आहे. ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथं 2 ऑप्शन अवेलेबल होतात, विलेज इन्फॉर्मेशन आणि फार्मर इन्फॉर्मेशन. तर आपल्याला आज फार्मर्सची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे, तर त्यासाठी फार्मर्स इन्फॉर्मेशन क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला ज्या विलेजमधील फार्मर्सची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे त्या विलेजच्या नावावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं न्यूचं एक ऑप्शन अवेलेबल असेल. न्यूवर क्लिक केल्यानंतर इथं पहिल्यांदा आपल्याला विचारेल नेम ऑफ द ब्लॉक, म्हणजे कोणत्या तालुक्यातील ते गाव आहे. त्यानंतर नेम ऑफ द फार्मर, त्यानंतर मोबाईल नंबर, नंतर ईमेल ID असेल तर ईमेल ID किंवा सिम्पली नो लिहून टाकायचं आहे. आधार कार्ड नंबर लिहिणं कंपल्सरी आहे. त्यानंतर फॅमिली मेंबर्स, इथे आपल्याला नंबर ऑफ मेल ॲग्रिकल्चर वर्कर्स, म्हणजे जे पुरुष शेतात जातात किंवा जे स्त्रिया शेतात जातात त्यांचा नंबर इथं मेन्शन करायचा आहे. त्यानंतर लँड होल्डिंगमध्ये आपल्याला शेतकऱ्याजवळ स्वतःच्या नावावर असलेली जमीन द्यायची आहे किंवा आणि त्याखाली जर शेती काही भाडेतत्त्वावर करत असतील शेतकरी, तर ती शेती आपल्याला तिथं मेन्शन करायची आहे. त्यानंतर इथं आपल्याला इन्कम मेन्शन करायचं आहे, वार्षिक उत्पन्न. त्यानंतर इथं शेतकरी कोणते क्रॉप घेतात त्यासाठी इथं क्रॉप ग्रोनवर क्लिक करायचं आहे. क्रॉप ग्रोनवर क्लिक केल्यानंतर इथं क्रॉप कॅटेगरी दिसेल. आता म्हैसांग येथील हा शेतकरी कपाशीचं उत्पादन घेतो, तर कपाशीसाठी आपल्याला कॅश क्रॉपवर क्लिक करायचं आहे. तर तिथे आता आपल्याला ऑप्शन दिसेल कॉटनचं, तर ते ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून ॲड करायचं आहे. त्यानंतर दुसरं क्रॉप आहे इथं पल्सेसमध्ये जाऊन आपण जेव्हा पिजन पी किंवा रेड ग्राम सिलेक्ट करू, म्हणजेच तूर, तर हा शेतकरी तुरीचं पण उत्पादन घेतो आहे. त्यामुळे इथं तुरीवर क्लिक करायचं आणि ॲडवर क्लिक करायचं. नंतर दोन्ही ऑप्शन ॲड झाल्यानंतर ओकेवर क्लिक करायचं. आपल्याला मग ते आपण सिलेक्ट केलेले कॅश क्रॉप्स आणि पल्सेस दिसून येतील खाली. त्यानंतर ही झाली पहिल्या याच्यावरची इन्फॉर्मेशन, पहिल्या पेजवरची इन्फॉर्मेशन. त्यानंतर नेक्स्ट क्लिकवर क्लिक करून जर शेतकऱ्याकडे काही इम्प्लिमेंट्स वगैरे असतील तर तिथं क्लिक करायचं आहे. आता या शेतकऱ्याकडे कुठलेच शेतीविषयक इम्प्लिमेंट्स स्वतःजवळचे नाही आहेत, तरी मग हे आता नेक्स्टवर जाण्यासाठी हे डायरेक्ट जाणार नाही. तर आपल्याला ड्राफ्ट मॅन्युअलमध्ये एका ठिकाणी जाऊन नो असं करावं लागेल. तेव्हा एकदा हे सेव्ह झाल्यानंतर समोर जाईल. ॲड करायचं, ओके करायचं. त्यानंतर आता हे समोर येईल. समोर इथं आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला शेतकरी आपले जे काही क्रॉप कल्टिवेट करतात, फॉर एक्झाम्पल इथं कॅश क्रॉप आपला शेतकरी कल्टिवेट करतो, कॉटन करतो. तर याच्याकडे जमीन आहे 2 हेक्टर. 2 हेक्टरमधील 1.75 हेक्टरवर तो कॉटनचं कल्टिवेशन करतो. कॉटन कल्टिवेशनमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले टिलेज ऑपरेशन लिहायचे. टिलेजमध्ये तर इथं ऑपरेशन सिलेक्ट केलं ऑलरेडी टिलेजचं. त्यानंतर पॉवर सोर्समध्ये इथं आपला शेतकरी ट्रॅक्टरचा यूज करतो आहे, 45 HP ट्रॅक्टर यूज करतो आहे. त्यानंतर MB प्लवचा, रिव्हर्सिबल MB प्लवचा यूज करतो आहे. त्यानंतर साईज ऑफ द इम्प्लिमेंट्स तुम्हाला एक आपल्या ग्रुपवरती शीट मिळेल. त्यामध्ये आपण सगळे इम्प्लिमेंट्सची साईज आणि ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटी पर आर मेन्शन केली आहे. तर ती आपल्याला त्या शीटमधून पाहून आपल्याला फिल करायचं आहे. तर सध्या आपण एक एक्झाम्पल म्हणून हे सध्या एक फिल करतो आहे. त्यानंतर स्वतःचे इम्प्लिमेंट्स नाही, त्यामुळे हा लीजवर घेतो आहे, म्हणजे इथं लीजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉस्ट 0 टाकायची आहे आणि इथं हायरिंग चार्जेस टाकायचे आहेत. आता या म्हैसांग विलेजमध्ये
नागरटीसाठीचा रेट आहे 1200 रुपये पर हेक्टर, सॉरी पर एकर. तर आपण याला कन्वर्ट करताना कन्वर्ट जर केलं तर ते होईल 3000 रुपये पर हेक्टर असं झालं. त्यानंतर हे फील्ड कॅपॅसिटीचा पण तुम्हाला ते चार्ट सोबतच मिळेल त्यात ग्रुपवर टाकलेला. तर त्याच्यातून बघून किंवा मग तुम्हाला जर परफेक्ट अंदाज माहिती असेल तर तुम्ही ते पण मेन्शन करू शकता. तर आपण एक अंदाजी म्हणून लिहू आपण इथं 2.5 हेक्टर पर आर आणि नंतर इथं ॲडवर क्लिक करायचं आपल्याला. तर आपण जे क्रॉप ॲड केलं आहे ते आपल्याला इथं दिसून जाईल. आता इथं आपण कॅश क्रॉप ॲड केलं आहे, कॉटन नाव आहे, त्यानंतर एरिया 1.75 हेक्टर, त्यानंतर आपण ऑपरेशन टिले सिलेक्ट केला आहे, त्यानंतर पॉवर सोर्स ट्रॅक्टर आहे 45 HP आहे, त्यानंतर रिव्हर्सिबल MB प्लॉव हा आपण इम्प्लिमेंट यूज केला आहे, हे तिथे दिसत आहे. त्यानंतर 780 mm ही त्याची साईज आहे. त्यानंतर लीजवर घेतला आहे, कॉस्ट 0 आहे आणि 3000 रुपये पर हेक्टर ही त्याचं भाडे तत्वावर घेतलं आहे, तर ते भाडं आहे. त्यानंतर हा 0.25 हेक्टर पर आर एवढं फील्ड कॅपॅसिटीनं काम करू शकतो. हे झालं आता आपलं पहिलं ऑपरेशन. त्यानंतर आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे पुन्हा तेच क्रॉप 1.75 हेक्टरवर. त्यानंतर ऑपरेशनमध्ये जाऊन आता इथं आपल्याला यूज करायचं आहे ट्रॅक्टर, साईज 45 HP सेम. त्यानंतर इथं आपल्याला यूज करायचं आहे ब्लेड आहे तो, त्याची पण साईज सेम ठेवू एक्झाम्पलसाठी. त्यानंतर हा पण इम्प्लिमेंट्स लीजवर घेतो, त्यामुळे इथं लीजवर क्लिक करायचं आहे, कॉस्ट 0 टाकायची आहे, हायरिंग चार्जेस टाकायचे आहेत. ₹1200 पर हेक्टर. सर्व जे काही चार्जेस असतील एक तर तुम्ही रुपीज पर हेक्टरमध्ये टाकू शकता किंवा तुमच्या इकडे ज्या रेटनुसार अवेलेबल असतील त्यानुसार ते मेन्शन तुम्ही करू शकता. आणि फील्ड कॅपॅसिटी आहे एका तासात 0.8 हेक्टर. त्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे इथं आपल्याला दिसून जाईल की कॅश क्रॉप कॉटनसाठी 1.7 हेक्टरसाठी विलेजमध्ये ट्रॅक्टरचा यूज करून ब्लेड हॅरो लीजवर घेऊन आपण इथं 1200 रुपये हेक्टर पेड केलं आहे आणि 0.8 हेक्टर पर आर ही त्याची फील्ड कॅपॅसिटी आहे. त्यानंतर आता विलेज इम्प्लिमेंट झाल्यानंतर आपल्याला टेरणीसाठीचं मेन्शन करायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर सोईंग, प्लांटिंग आणि ट्रान्सप्लांटिंग अशा ऑप्शन येतात, तर आपण इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर पॉवर सोर्स, काही ठिकाणी कपाशीसाठी लागवड ही मॅन्युअली केल्या जाते, तर त्या ठिकाणी पॉवर सोर्स मॅन्युअल यूज होईल. या ठिकाणी हा शेतकरी BVF प्लांटरचा यूज करतो, तर त्यामुळे आपण पॉवर सोर्समध्ये BVF प्लांटर पण बघू शकतो. तर सध्या पॉवर सोर्समध्ये आपल्याला ट्रॅक्टर सिलेक्ट करावं लागेल, पॉवर सोर्स 45 HP. त्यानंतर सीड ड्रिल, इथं ऑप्शन दिसतील, इथं आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतील की ब्रॉड बेस फरो प्लांटर BBF प्लांटर. इथं BBF प्लांटरचा यूज केला जातो. साईज ही तुमच्या शीटमध्ये मेन्शन केलेली आहे, त्यानुसार तुम्ही ते चेक करून मेन्शन करू शकता. इथं आपण साईज फॉर एक्झाम्पल टाकतो आहे म्हणून त्यामुळे सध्या इथं मेन्शन करतो. लीजवर घेत आहे त्यामुळे कॉस्ट 0. इथं आहे पेरणीचा रेट 1500 रुपये पर एकर. 1500 पर एकर म्हटलं तर 3750 रुपीज पर हेक्टर. त्यानंतर फील्ड कॅपॅसिटी आहे 0.4 आणि इथं ॲडवर क्लिक करायचं आहे. तर आपल्याला हे दिसेल की आपण जी रो टाकली आहे सोईंग ट्रान्सप्लांटिंगसाठी ट्रॅक्टरचा यूज करून 45 HP BBF प्लांटर 780 mm लीजवर घेतला आहे, त्यामुळे कॉस्ट 0 आहे आणि कॉस्टिंग आणि हे फील्ड कॅपॅसिटी सेम. आता त्यानंतर
एरिया सेमच राहील आपला. त्यानंतर ऑपरेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर इंटरकल्चर ऑपरेशन सिलेक्ट करायचं आहे. इंटरकल्चर ऑपरेशनमध्ये आता जर आपण निंदण वगैरे करत असतील तर त्यासाठी पॉवर सोर्स मॅन्युअल ठेवायचा आहे. आणि मॅन्युअल जेव्हा पण आपण ठेवू तेव्हा एच पीमध्ये 0.1 HP आपण लिहू शकतो मॅनपॉवरसाठी. खुरपीची साईज आपलं इथं मेन्शन करायचं आहे 80 mm. 80पासून तर 100 mm पर्यंत साईजेस अवेलेबल आहेत. तुमच्या इकडे ज्यानुसार अवेलेबल असतील ते तर तुम्ही नुसार मेन्शन करू शकता. त्यानंतर खुरपीचा आपल्याला इथं आता एक तर खुरपीची आपण खुरपीच्या साहाय्यानं करतो म्हणजे आपण लेबरचा यूज करत आहोत, तर त्यामुळे आपल्याला इथं लीजवर क्लिक करायचं आहे. तर त्यामुळे कॉस्ट 0 होईल. आणि कस्टम हायरिंग इथं आहे ₹150 पर डे इतका हा रोजंदारी तिथं आहे. त्यानंतर इथं फील्ड कॅपॅसिटी तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती जी शीट आपण टाकलेली आहे त्यावरती मेन्शन केलेली आहे. तर आपण सध्या एक अंदाजी इथं सध्या टाकतो आहे. आणि इथं आपल्याला ॲडवरती क्लिक करायचं आहे. तर आपण जी क्रॉप मेन्शन केला आहे ते आपल्याला इथं दिसून जाईल. इंटरकल्चर ऑपरेशन मॅन्युअल 0.1 HP खुरपी. इथं आपल्याला जर काही चेंजेस करायचे असतील तर आपण इथं क्लिक करू शकतो. त्यानंतर इथं आपण काही ठिकाणी फक्त चेंजेस करता येतील. फॉर एक्झाम्पल जर काही आपल्याला व्हॅल्यू समजा कस्टम हायरिंगचा रेट वगैरे चेंज करायचा असेल किंवा फील्ड कॅपॅसिटी वगैरे चेंज करायची असेल तर तिथं आपण चेंजेस करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथे जे नंबर्स आहेत तिथं काही चेंजेस करायचे असतील तर ते आपण करू शकतो. अन्यथा आपल्याला तेवढी जी आपण इन्फॉर्मेशन फिल केली आहे ते डिलीट करावी लागेल त्या पर्टिक्युलर ऑपरेशनसाठीची, आणि ते ऑपरेशन पुन्हा फिल करावं लागेल. तर आता आपण इथं अप्लाय चेंजेसवर क्लिक करू. अप्लाय चेंजेसवर क्लिक केलं तर ते आपल्याला दिसून जाईल आपण जे सिलेक्ट केलं आहे ते सेव्ह झालं आहे. ओके. त्यानंतर आपण क्रॉप सेम ऑपरेशन आता इंटरकल्चर ऑपरेशन झालं आहे. त्यानंतर प्लांट प्रोटेक्शनवर क्लिक करायचं आहे. प्लांट प्रोटेक्शनमध्ये जाऊन आपल्याला इथं समजा आपल्याकडे जर काही बॅटरी ऑपरेटेड, जनरली आता बॅटरी ऑपरेटेड जास्त यूज होतात. बॅटरी ऑपरेटेड काही पंप्स वगैरे असतील तर इथं मेन्शन करायचं आहे. इथं आपण एच पीमध्ये मेन्शन करू शकतो किंवा बॅटरी ऑपरेटेड असेल तर किलोवॅटमध्ये पण त्याचा पॉवर साईज मेन्शन करू शकतो. तर आपण पॉवर साईज इथं मेन्शन करू. त्यानंतर किंवा मग इथं आपल्याकडे जनरली वोल्ट्सवाले यूज होतात तर 12 अदरवर आपण क्लिक करू शकतो. इथं आपण वोल्ट लिहू शकतो. त्यानंतर साईज ऑफ द इम्प्लिमेंट, इथं हा इम्प्लिमेंट्स किती जागेवर ऑपरेट करून म्हणजे किती एरियावर हा इम्प्लिमेंट स्प्रे करू शकतो इथं आपल्याला ते मेन्शन करायचं. बॅटरी इथं आपल्या टूलमध्ये जाऊन बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेवर क्लिक करायचं आहे. किंवा 2-in-1 पण सिलेक्ट करू शकतो. 2-in-1 कसं सिस्टम असते, जर बॅटरी संपली तर आपण हँड स्प्रेचा यूज करून पण आपलं फवारणी करू शकतो. तर तशा टाईपचा स्प्रे असेल तर इथं आपल्याला सेकंड ऑप्शन निवडावं लागेल. किंवा जर फक्त बॅटरी ऑपरेटेड असेल तर बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेवर क्लिक करायचं. त्यानंतर इथं साईज ऑफ द इम्प्लिमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं साईज मेन्शन करताना आपण शीटमध्ये मेन्शन केलेली आहे साईज. तर इथं सध्या आपण फक्त एक्झाम्पल म्हणून एक साईज मेन्शन करतो आहे. नंतर पुन्हा जर शेतकऱ्याकडे स्वतःचं असेल तर ओनवर ठेवा, आणि स्वतःचं नसेल तर लीजवर क्लिक करायचं. लीजवर क्लिक केल्यानंतर कॉस्ट 0 होईल. स्वतःचं असेल तर मग कस्टमायझिंग 0 होईल आणि कॉस्ट इथं मेन्शन करू शकतो आपण. आता या शेतकऱ्याकडे स्वतःचं पंप असल्याकारणाने आपण जेव्हा ओनवर क्लिक करतो, ओनवर जर आपण क्लिक करत असतो तर आपण इथं कॉस्ट मेन्शन करायची आहे ₹7,000 पंपची कॉस्ट. कस्टमायझिंग रेट आहे 0. मग कारण की स्वतःचा पंप आहे तर मग कस्टमायझिंगचा रेट 0 टाकायचा आहे. फील्ड कॅपॅसिटी 0.4 पर आर पर हेक्टर. इथं आपल्याला हे ॲड करायचं आहे. इथं रो ॲडेड म्हणून एक ऑप्शन आलेला आहे. तर आपल्या इथं आपण जे काही मेन्शन केलं आहे ते आपल्याला खाली दिसून जाईल. इथं प्लांट प्रोटेक्शन, बॅटरी ऑपरेटेड 12 वोल्टची बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्पेअर 600 mm ऑपरेशन विड्थ. नंतर स्वतःचं आहे तर ओन ₹7,000 कॉस्टिंग. त्यानंतर इथं
कस्टमायझिंग रेट 0 आणि हे फील्ड कॅपॅसिटी. ओके. त्यानंतर आता पुन्हा तिथं वर जाऊन आपल्याला इथं 1.75 म्हणजे एरिया सेमच ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे हार्वेस्टिंगवर आपण क्लिक करू. त्यानंतर इथं आपल्याला कॉटनची जे हार्वेस्टिंग जनरली मॅन्युअलीच करावं लागते, तर त्यामुळे इथं पॉवर सोर्स मॅन्युअलच ठेवायचा आहे. पॉवर साईज आपल्याला जर मॅन्युअली करत असाल तर आपण 0.1 मेन्शन करायचं आहे. त्यानंतर साईज आपण सिकलच्या साह्यानं आपण जे आपण हार्वेस्टिंगसाठी आपल्याला कोणत्याच प्रकारचे आपण इम्प्लिमेंट यूज करत नाही, तर इथं सिम्पली अदरवर क्लिक करायचं आहे. अदरवर क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन येईल लिहिण्याचा, तर इथं फक्त मॅन्युअल मेन्शन करायचं आहे सिम्पल. त्यानंतर साईज ऑफ द इम्प्लिमेंट इथं आपल्याला 0 मेन्शन करायचं आहे. लीजवर घेतो आहे त्यामुळे लीजवर लिहायचं आहे. कॉस्ट 0 लिहायचं आहे. त्यानंतर आता इथं आपल्याला ऑप्शन रुपीज पर kg असं ऑप्शन दिलेलं नाही आहे, तर आपल्याला इथं ऑप्शन रुपीज पर आरमध्ये मेन्शन करता येईल किंवा रुपीज पर डेमध्ये किंवा रुपीज पर हेक्टरमध्ये मेन्शन करावं लागेल. तर आपण जनरली इथं मग जर रुपीज पर kgमध्ये नसेल तर आपण रुपीज पर डेचा ऑप्शन सिलेक्ट करू आणि रुपीज पर डेचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे आपण जी काही ओव्हरऑल किंवा ॲव्हरेजमध्ये जी काही कॉस्टिंग येत असेल किंवा एखादा मजूर ऑन ॲन ॲव्हरेज इतके रुपये कमावत असेल तर ती आपल्याला डायरेक्ट मेन्शन करता येईल. फॉर एक्झाम्पल आता इथे एक्झाम्पल म्हणून आपण 300 रुपीज पर डे असं मेन्शन करू. त्यानंतर फील्ड कॅपॅसिटी इथं आपल्याला मेन्शन करता येईल की एखादा मजूर एका तासात किती किलो कापूस मेजर करू शकतो, म्हणजे कलेक्ट करू शकतो. तर आपल्याकडे जनरली समजा स्किल्ड लेबर असेल किंवा एक्सपिरियन्स लेबर असेल तर तो 4-5 किलोपर्यंत सहज कापूस 5-6 किलोपर्यंत कापूस सहज वेचू शकतो. आपण एक्झाम्पल म्हणून 5वर क्लिक करू, नंतर ॲडवर क्लिक करू. तर रो ॲडिटचं ऑप्शन आपल्याला दिसेल खाली. आता आपल्याला रिव्ह्यूवर क्लिक करायचं आहे. हार्वेस्टिंग मॅन्युअल 0.1 HP मॅन्युअल लीज 300 रुपीज पर डे. रिव्ह्यूवर जेव्हा आता क्लिक करू तर आपल्या सर्व इम्प्लिमेंट्स आपण जे काही डेटा फिल केला आहे, फॉर एक्झाम्पल आता टीलेजमध्ये आपण रिव्हर्सेबल एम बी प्लाऊ केला आहे, 780 mm पर यूज केला आहे, लीजवर घेतलं आहे आणि हे रुपीज पर हेक्टर त्याची हे आहे कॉस्टिंग आहे. त्यानंतर फार्म टूल्स आणि इक्विपमेंट्स, एरिया, पॉवर सोर्स, साईज ऑफ द इम्प्लिमेंट, लीज, कस्टमायझिंग रेट्स, असा पूर्ण टोटल रिव्ह्यू एकदा चेक करून नंतर मग आपल्याला ते नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आता हे आपला सर्व डेटा एका क्रॉपचा फिल झाला. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या क्रॉपसाठी सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. आता इथं दुसऱ्या क्रॉपसाठी आपल्याला इथं क्लिक करावं लागेल, क्रॉप कॅटेगरी. इथं आपण जेवढे पण क्रॉप कल्टिवेट सुरुवातीला फिल करू की एका फार्मरला इतके हा फार्मर क्रॉप्स कल्टिवेट करतो, आपल्याला फक्त मेजर क्रॉप लिहायचे आहे. त्यामुळे इथं आपण सध्या फक्त 2च क्रॉप सिलेक्ट केले होते, कारण की हा शेतकरी 2च क्रॉप कल्टिवेट करतो. इथं मग सेकंड क्रॉपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं जाऊन आपल्याला त्या क्रॉपचं नाव दिसेल. त्यानंतर इथं आपल्याला एरिया मेन्शन करायचा आहे. त्यानंतर आपल्याला टिलेज ऑपरेशन सिलेक्ट करायचं आहे. टिलेज ऑपरेशन सिलेक्टेड आहे ऑलरेडी. त्यानंतर पॉवर सोर्स सेम ट्रॅक्टर 45 HP. त्यानंतर एम बी प्लाऊचं आपण रिव्हर्सिबल एम बी प्लाऊ यूज करू, त्यामुळे रिव्हर्सिबल एम बी प्लाऊ. कॉस्ट 0. कस्टमायझिंग रेटसाठी रुपीज पर हेक्टरमध्ये क्लिक करून 3000 रुपीज पर हेक्टर. फिलिंग कॅपॅसिटी आणि इथं लक्षात द्या, इथं आपल्याला टूल ऑफ साईज इक्विपमेंट्समध्ये आपण जे आधी मेन्शन केलं तेच मेन्शन करायचं आहे. लीजवर घेतो म्हणून लीजवर क्लिक करायचं. नंतर फील्ड कॅपॅसिटी
आणि इथं ॲडवर क्लिक करायचं. तर रो ॲडेड म्हणून एक ऑप्शन दिसेल, ते रो ॲडेडचा ऑप्शन दिसला की इथं आपण खाली एकदा स्क्रॉल करून चेक करू शकतो की आपण जे क्रॉप फिल केला आहे तो आपला इथं सेव्ह झाला आहे. आता अशा प्रकारे आपल्याला हे क्रॉपसाठी म्हणजे फार्मर्स मेन्यूमध्ये जाऊन फार्मर्सचा डेटा फिल करायचा आहे आणि हा डेटा आपण घरी बसून पण भरू शकतो. फक्त आपल्याला इथं डेटा फिल झाल्यानंतर इथं फिनिश ऑप्शनवर एकदा क्लिक करायचं आहे. फिनिश ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला हे एक पेज ओपन होईल. या पेजवर आल्यानंतर सबमिट बटन क्लिक न करता फक्त होम बटनवर क्लिक करायचं आहे. होम बटनवर जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा आपल्याला असा एक मेन्यू दिसेल, आर यू शुअर यू वॉन्ट टू एक्झिट. तर आपल्याला इथे येसवर क्लिक करायचं आहे. आपण जसं येसवर क्लिक करू तसं आपण पुन्हा आपल्या फ्रंट पेजवर येऊ. फ्रंट पेजवर आल्यानंतर आपण जर फार्मर्स इन्फॉर्मेशनमध्ये क्लिक केलं आणि आपण जे विलेजमधला फार्मर्सचा डेटा फिल केला होता त्यावर क्लिक केलं तर आपल्याला हा ऑप्शन दिसेल. इथं आपण जर पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केलं तर आपल्याला जो आपण डेटा फिल केला होता तो ॲज इट इज आपल्याला भरलेला दिसेल. मग आपण जेव्हा त्या विलेजमध्ये व्हिजिट करू तेव्हा त्या विलेजमध्ये व्हिजिट करताना पुन्हा या डेटावर एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्टचा ऑप्शन क्लिक करायचं आहे. पुन्हा नेक्स्ट करत जायचं आहे आणि आपला जो डेटा फिल केला आहे तो एकदा पुन्हा चेक करून रिव्ह्यूचं बटन क्लिक करून फिनिशवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा डेटा त्या पर्टिक्युलर विलेजमध्ये जाऊन फिल करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा फार्मर्सचा सर्वे डेटा सबमिट करायचा आहे ॲपवर. कोणाला काही अडचण असतील तर तुम्ही ग्रुपवर विचारू शकता. धन्यवाद.